सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बार्शीतील शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यात 148 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे। अवकाळीमुळे जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, सांगोला तालुक्यातील 148 गावातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा, केळी, द्राक्ष, खरबूज यांच्यासह इतर पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं। नुकसानीचा नजर अंदाज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे। तोडणीला आलेले द्राक्ष पीक जमीनदोस्त तर केसर आणि इतर जातीच्या आंब्यांचेही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे। तरी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बार्शीतील शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, मी विलास विठ्ठल बोलते, राहणार बोरगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मी येथील एक शेतकरी आहे। आमच्या गावामध्ये 3/4/2025 रोजी अवकाळी पावसामुळे 3-4 पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शासनाने प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, कृषी खात्याचे कृषी अधिकारी आणि तलाठी भाऊसाहेब यांनी तात्काळ आमचे पंचनामे केले। ते आमच्याकडनं फॉर्म वगैरे भरून बँक पासबुक, आधार कार्ड वगैरे घेऊन तालुका लेवलला त्यांनी ते सगळे सबमिट केलेलं आहे। फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे की ते लवकरात लवकर त्यावर कारवाई करून आम्हाला पैसे लवकर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे। त्यासोबतच शासनानं कर्जमाफीचं मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलं होतं, ते आजपर्यंत पूर्ण झालं नाही। ते शासनानं लवकरात लवकर कर्जमाफी करून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। गेल्या 2-4 दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि आता बी चालू आहे कधीमधून अवकाळी। तरी पंचनामे खाली झालेले आहेत, काय चालू आहेत, पण नुसतं पंचनामे करतायत, काय कशाला काय ताळमेळ नाही। तरी द्राक्षे बागेचे, मकाचे, गव्हाचे आणि तिळाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे। तरी शासन दरबार ह्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करावा।